सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा। थोड्याच वेळात शिवाजी पार्कात आंदोलनाला होणार सुरुवात। उद्धव ठाकरेंच्या आंदोलनापूर्वी शिवाजी पार्कात शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। स्टेज वाढवण्यावरून झाला होता वाद। त्यांनी सांगितलं आहे की आमचे जे औरंगजेब आहेत ते आमचे बंधू आहेत। तो बोला आता तर त्यांनी आपल्या मातोश्रीवर शुद्धीकरण करावं। जैन मुनी निलेश चंद्र यांची उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका। डोंबिवलीमधला मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांसमोर शरण। डॉक्टर मारहाण प्रकरणाची हायकोर्टाने सुमोटो दखल घेत जामीन अर्ज केला होता रद्द। नीट परीक्षेच्या निकालानंतर सीबीआयचं पथक पुन्हा लातूरात। मोटेगावकरच्या आरसीसी क्लासची चौकशी। आषाढी निमित्त वारकऱ्यांची पावलं पंढरीकडे। माऊलींची पालखी नातेपुते तर संत गजानन महाराजांची पालखी सोलापुरात मुक्कामी। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूरहून पंढरपूरकडे मार्गस्थ। फिफा वर्ल्ड कपमध्ये स्पेन विरुद्ध अर्जेंटिनामध्ये अंतिम लढत। भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता होणार महामुकाबला। मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। मोठी बातमी आपल्याला मुंबईमधून बघायची आहे। शिवाजी पार्कात पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली आहे। आंदोलनासाठी जे स्टेज आहे ते वाढवण्यावरून शाब्दिक वाद झालेला आहे। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन पार पडतंय आणि थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत। सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे हे आंदोलन करतायत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कात हे आंदोलन केलं जातंय। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन पार पडतंय। पोलिसांना आम्ही सांगतो तो पोडियम तसाच राहणार। त्यामुळे पोडियम आम्ही फक्त पुढे घेण्याचा एवढाच उद्धव साहेब भाषण करताना पोडियम राहणार, बाकी पोडियमचा काही उपयोग होणार नाही। फक्त उद्धव साहेबांसाठी पुढे आणण्यासाठी पोडियम बांधलाय। त्यामुळे पोलिसांनी विरोध करण्याची काही गरज नव्हती। मी प्रत्यक्ष पोलिसांना आता भेटतो। कुठे कोण विरोध आता मग विचारल्याशिवाय समजणार नाही। मी तुमच्या पुढ्यातच आलो आता। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। प्रणाली, हा वाद नेमका कशामुळे झाला आणि पोलिसांचं यावरती काय म्हणणं आहे? खरं तर आपण बघितलं तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ हा संपूर्ण आंदोलन जे आहे ते आज एकवटणार होतं, परंतु तिथं स्टेज बांधण्यावरून एक छोटासा वाद झालेला होता। परंतु आता तो स्टेज जसाचा तसा ठेवण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे यांना भाषण करताना थोडंसं पुढे येता यावं म्हणून स्टेज फुटपाथच्या अगदी थोडासा बाहेर काढण्यात आला होता, त्यावरनं हा वाद होता। पण आता मी तुम्हाला दाखवू शकते की या ठिकाणी तरुण जे आहे ते सहभागी झालेले आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीनं बळजबरीनं उचलण्यात आलं ते अयोग्य होतं। मोठ्या प्रमाणावर तरुण या ठिकाणी आलेले आहे। काही जण आपल्याला त्यांच्याकडून जाणून घेऊया। तुम्हाला कोणी निमंत्रण दिलं नाही, सगळे तिथं आलेले आहात, काय? तो पीसफुल प्रोटेस्टमध्ये असं जसं उचलून नेलं त्यांना ते अत्यंत चुकीचं होतं। आणि जर एका कॉमन मॅनला आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यासाठी 20 ते 21 दिवसांसाठी हंगर स्ट्राईकवर जावं लागत असेल आणि सरकारकडून तरीही काही अकाउंटेबिलिटी नसेल तर काही खरंच डेमोक्रेटिक कंट्री आहे का? हा प्रश्न आपल्याला सर्वांना विचारण्याची गरज आहे। जर एवढा या प्रोटेस्टला मीडिया कव्हरेज मिळून सुद्धा जर सरकार काहीच ॲक्शन्स घेत नाही आहे आणि त्याच्यावरती त्यांचे ॲक्शन्स असे आहेत की ते उचलून घेऊन जात आहेत जबरदस्ती, त्यांची परमिशन नसताना, विदाऊट त्यांच्या कन्सेंट, तर ही अकाउंटेबिलिटी नाही आहे। आम्हाला आन्सर्स पाहिजेत। नक्की, म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांचं एवढंच म्हणणं आहे की शासनानं या ठिकाणी अकाउंटेबल राहावं, म्हणजे जे प्रश्न त्यांना विचारले जातात, कारण आपला देश हा लोकशाहीचा देश आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे। आपण पाहतोय की कुणालाही निमंत्रण न देता मोठ्या संख्येनं या ठिकाणी तरुण मंडळी जी आहे ती सहभागी झालेली आहे आणि त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं हे आंदोलन केलं गेलं आहे किंवा या आंदोलनाला तोडण्याचा जो काही प्रयत्न केला गेला आहे तो अयोग्य आहे।
आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की आता हे सगळे जे आंदोलक आहे ते मुख्य रस्ता जो शिवाजी पार्काचा मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यातून आता पुढच्या काही वेळात स्वतः उद्धव ठाकरे या आंदोलनामध्ये सहभागी होतील. आदित्य ठाकरे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी इथं येणार आहेत आणि त्यामुळं आता आपण पाहतो आहोत की आंदोलक जे आहेत ते कुणीही त्यांना निमंत्रण न देता यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आपल्याला दिसून येते, ज्याच्यामध्ये तरुणांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. बरं प्रणाली, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर वांगचुक यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन पार पडते आणि अगदी थोड्या वेळामध्ये उद्धव ठाकरे आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होतील. मात्र यापूर्वी पोलीस आणि काही कार्यकर्त्यांमध्ये वाद झालेला आहे. मुंबई सोडूच नका, दिल्लीला जाऊच नका, इथलच्या इथेच आंदोलन करा, या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत. असं नाही आहे. आंदोलन जर करायचं असेल तर त्याला स्वतःला झोकून द्यावं लागतं आणि म्हणून आज ते आंदोलन करणार, त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. दरम्यान रामरक्षा आंदोलनावरून ठाकरेंना सत्ताधाऱ्यांच्या टीकेला सामोरं जावं लागतंय. भाजपाच्या नेत्यांच्या टीकेनंतर आता जैन मुनी निलेश चंद्र यांनी ठाकरेंना डिवचलेलं आहे. रामरक्षा वाचण्यापेक्षा त्यांनी कुराण वाचावं, औरंगजेब हा भाऊ असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांना रामरक्षा हनुमान चालीसा पठण करण्याची गरज नाही, अशा शब्दांमध्ये निलेश चंद्र यांनी घणाघात केलाय. स्वर्गातनी इंद्र आणि दिल्लीतनी नरेंद्र आणि महाराष्ट्र छत्रपती शिवाजीच्या भूमीवर देवेंद्र देवाभाऊ आहे आणि ही देवाभाऊची सरकार आहे आणि देवाभाऊ एक कट्टर हिंदुत्वाचे प्रचारक आहेत आणि त्यांनी हिंदुत्वाचा मार्ग आणि रास्ता पुरा महाराष्ट्रामध्ये जगात आणलेला आहे. आता हे लोक त्यांना डिकवण्यासाठी, शोधण्यासाठी हे रक्षा कवच करत आहेत, रामरक्षा कवच करत आहेत. उद्धव साहेबांनी ज्या अंधारे बाई ज्यांनी देवी बसली, अशी देवी देवताचे अपमान करणारे, संजय राऊत अतिकथित लोकांना शिवा देणारा, त्यांचे बंधू जैन मुलींच्या दाढीवर टिपणे करणारे, जे तीर्थ जेल आहेत त्यांना ही गंदगी बोलणारे, हे कसे सनातनी आहेत? तर सीताच्या पतीचं नाव घेऊन गीताच्या पतीचा खुश करायचा होता, असे हिंदू विरोधी आहेत. आणि रामरक्षा कवचची आवश्यकता ज्यादा त्यांनी कुराण वाचावं, कारण की त्यांनी सांगितलं आहे की आमचे जे औरंगजेब आहेत ते आमचे बंधू आहेत. तो बोलाता तर त्यांनी आपल्या मातोश्रीवर शुद्धीकरण करावं. नागपुरातनी त्यांची आवश्यकता नाही हनुमान चालीसा करायची आणि रामरक्षा करायची. जर हा स्वतःला आता काय हा स्वतःला जैन म्हणवत नाही आणि जर आता हिंदू समजत असेल स्वतःला, तर हा कुत्रा जेव्हा अयोध्यात चोरी होत होती तेव्हा हा भुंकला नाही. राम रक्षा महाआरती आंदोलन हे आम्ही करत असताना हा भुंकतोय, तर हा पिसाळलेला कुत्रा नक्की कोणी बिस्किटं टाकल्यावर भुंकतोय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मी आता ऐकलं की कुठेतरी म्हणाला की श्वान चांगला असतं, जर ते मला श्वान बोलले तर. मला श्वान नाही बोललोय, पिसाळलेला कुत्रा बोललोय. श्वान आणि पिसाळलेला कुत्रा याच्यात फरक असतो. पिसाळलेला कुत्रा कोणीही सोबत घेऊन चालत नाही, म्हणून जरा त्याचं भान ठेवा. दरम्यान अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना जैन मुनी निलेश चंद्र यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवरती आक्षेप घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना जैन मुनी म्हणाले, देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे राम आहेत. त्यांच्या राज्यात रामरक्षेची वेगळी गरज नाही, कारण ते स्वतः रोज रामरक्षेचं पठण आणि श्रवण करतात. निलेश चंद्र यांच्या या टीकेवरती विरोधकांकडून आता जोरदार पलटवार केला जातोय. मला असं माहिती आहे की महाराष्ट्राचा राम जर केवळ आहे तर तो आमचे देवेंद्र फडणवीस आहे. आणि उद्धव साहेबांनी हा रामाला भुललेले आहेत.